तर श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. तर भरपूर जणांच्या भरपूर कमेंट आल्या, त्यातल्या थोड्या कमेंटची उत्तर तुम्हाला आज देण्यासाठी आम्ही आलोय आणि सगळ्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला ब्लॉगद्वारे देईन. कुठल्या ब्लॉगद्वारे? आता व्हिडिओ करावले त्यात एवढे दिवस कुठं होता? होतो की जरा दवाखाना केन चालू आहे, मी तिकडे होते, माहेरी गेले होते. कमेंट टाकायला लागल्यात लोक ताई व्हिडिओ काही ना म्हणून. त्यासाठीच करायचं आहे आता, कारण उत्तर देणं शक्य नाहीये. काय नसते ते टाकायला असते व्हिडिओ व्हिडिओ का टाकत नव्हतेस? मग टाकायचं की आता. हा पेशंट लोकं एका दवाखान्यात आहे वार्डावर बसलेत आमचं, आणि त्यामुळे टाकतात आम्ही नाही. टेन्शन मध्ये होतो. मोठे ब्लॉग जरा अवघड होते हो. मोठे ब्लॉग टाकायला जरा खूप अवघड होते, कारण आम्हाला असंच काहीतरी टाकायला आवडत नाही. आम्हाला मेन म्हणजे काहीतरी तुम्हाला काहीतरी हेल्पफुल माहिती असली माहिती किंवा मिळायला पाहिजे काहीतरी तुम्हाला. असलं तर भारी वाटते आम्हाला पण काहीतरी सांगायला. त्यामुळं बघूया मग फॅमिलीचं पण टाकूया म्हणतोय. खरं कसं आहे, त्याला सपोर्ट मिळेल नाही मिळेल आणि हे त्यातून काही माहिती मिळत नाही. त्यामुळे आमचं काय दृष्टिकोन असतो की आमच्या विभाग मध्ये काहीतरी तुम्हाला चांगलं मिळू दे. तर सांगतो 1 मिनिटात स्टँड लावतो. पुढे काय बोला? मी काय बोलणार नाही होतो, तू बोल. बरं, असं नाही, असं असेल मच्छी चालू असते आमच्यात. तर मंडळी असंच काहीतरी प्रश्न आलतं, ते प्रश्न घेऊन तुमच्या समोर आलोय आम्ही. हिला प्रश्न आलते ते आता हीच सांगणार होतं, मी काय सांगणार नाही. माहिती पाहिजे झाली त्यांना युट्यूब बद्दलची. जे तुम्हाला प्रश्न पडल्यात ते प्रश्न मी वहीत लिहून घेतल्यात. आणि एक कमेंट करतात, ताई आमचं चॅनल पहा. तर बघतोय मी चॅनल त्यांचं आणि चांगले कमेंट वाचत असतोय आम्ही. असं नाही की तुम्ही कमेंट केलाय आणि ती आमच्यापर्यंत पोहोचले नाही. सगळ्यांच्या कमेंट वाचतोय आणि जेवढं शक्य आहे तेवढं रिप्लाय देतोय, आणि ज्यांना रिप्लाय देणं शक्य नाही त्यांच्यासाठी लाईक करतोय. ओकेच. तर तुमची युट्यूबची जर्नी शेअर करा. तर आमची युट्यूबची जर्नी, माझं चॅनल कुणाची खरं माझी काय ह्याची म्हणजे माझी काय तुम्हाला माहित आहे, मी 3 वर्षापूर्वीच माझं चॅनल काढले आणि हिचं चॅनल 11 ऑक्टोबरला काढले आम्ही चॅनल. आणि झालं चॅनल मॉनिटाईज कधी 1-1.5 महिन्यात झाले. 1-1.5 महिना म्हणजे महिन्याच्या अगोदरच आमचा वॉच टाइम पूर्ण झाला. 4000 तास आणि 1 कोटी व्ह्यूज असतात. मग आमचं 1 कोटी व्ह्यूज पूर्ण व्हायला आलं आणि आम्ही अनेक व्हिडिओ टाकला. त्या व्हिडिओ तर ते 4000 तास आम्हालाच माहित नाही कशाला मॉनिटाईज झालं. 10 कोटी व्ह्यूज लागतात आणि 4000 तास वॉच टाइम लागतोय. आणि इथं 9.99 लाख झालं आदल्या दिवशी. आणि तास पण 35 का 36 झालं होतं. त्यामुळे ते कशात झालं म्हणतात आम्हाला पण माहित नाही, पण दोन्हीपैकी एक होते. तासात तर करा किंवा व्ह्यूज मध्ये करा. अशी आमची जर्नी, युट्यूबची जर्नी. जास्त करून 4000 तास कंप्लीट करण्यात लवकर मोनिटाईज होईल. 4000 तास म्हणजे मोठे लॉंग ब्लॉग टाका तुम्ही. आणि शॉर्ट मध्ये कसं होतंय, शॉर्ट मध्ये तुमची पब्लिक तुम्हाला जेन्युइन पब्लिक मिळत नाही. कसं मोठे ब्लॉग असले ना तर बघणार तुम्हाला जर जी भेटलीत ना तर ते कायमची ती भेटतात. शॉर्ट मध्ये कसं शॉर्ट आपला स्क्रोल मध्ये येतोय आपल्या, त्यामुळे ते येत जात राहते ती पब्लिक. तर पुढे काय, तर युट्यूबची जर्नी आमची असल्यामुळे कोटीमध्ये युट्यूबची जर्नी म्हणजे कसं हिचं कसं होतं, काढायचं चॅनल म्हणजे विषय काय काढायचा चॅनल की लोकांची आयडिया आहे पहिला. माझी आयडिया अकाउंट आहे त्यांच्यावरून. तुम्ही मला यो कोण माणूस आहे? तर विक्रम जाधव या नावाचं ओळखायला सगळे आम्हाला काय ओळखणार? अरे मी गाजूला माणूस आहे असं काय करताय? तुमच्यामुळे माझं नाव झालंय, तुम्हाला ओळखणार की. विक्रम जाधव माझं चॅनल आहे, तुम्ही बघितलं युट्यूबला, फेसबुकला आणि इंस्टाग्रामला. त्यावर ह्यांच्या व्हिडिओला कमेंट येत होतं की ताई तुमचं डेली रुटीन दाखवा, तुम्ही डेली काय करताय. मग ते डेली दाखवण्यासाठी, लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही डेली ब्लॉग चालू केला. आणि कसं होतंय, मला काय तर सांगायचं असं माझ्या लक्षात जाते. पुढे सांगा. काय झालं कसं माहिती आहे काय, की डेली ब्लॉग टाका म्हणाल तर माझं काय मत होतं की माझ्या चॅनलला असं डेली ब्लॉग म्हणा किंवा असं हे मला टाकायला इंटरेस्ट नव्हता. काय तर लोकांना कॉमेंट तर गेली पाहिजे, मोटिवेशन तर गेलं पाहिजे, असं काय तर मला सांगायचं असतं व्हिडिओतून. त्यामुळे मी ते तसं टाकत नव्हतो. मग म्हणलं हिला तू करतेस काय म्हणलं. मग ही म्हटली मी करतो म्हणजे. मग आता हे डेली ब्लॉगचं हे करते सगळं. आणि अशी जर्नी आहे आमची युट्यूबची. मग हे जर चॅनल त्याच्यावरनं निघलं आणि तुझं चॅनल तुमच्या प्रेमामुळे मॉनिटाईज महिन्याच्या आज झालं. आणि खूप चांगली जर्नी होती आमची जर्नी युट्यूबची. भरपूर जण कमेंट टाकतात की ताई आमचं चॅनल पहा. तर सगळ्यांच्या चॅनलवर जाऊन आम्ही बघतोय, छान असतात सगळ्यांचे व्हिडिओ. प्रयत्न असंच करत जा, यश नक्की मिळेल तुम्हाला. आणि युट्यूबचं पहिलं पेमेंट किती आलं तुमचं ताई? तर युट्यूबचं आता किती पेमेंट आहे आपलं? 4th 5th नाही, 3रं पेमेंट येणार हिचं. 4th 2 पेमेंट आलीत. आणि कसं होतं, युट्यूब तुम्हाला महिन्यातनं येत नाही पेमेंट. तुमचं $100 कधी होतील
तेव्हा तेव्हा ते येते. पेमेंट येणार ते. त्यामुळे महिन्यात $100 होत नाहीत, ते जाते दुसऱ्या महिन्यात. त्यामुळे कसं होतंय, फेसबुकला ते $25 येत आहे, पण युट्यूबला हे $100 झाल्यावरच येते. $100. फेसबुकची तुम्हाला माहिती सांगेन मी, फेसबुकचं आहे पुढं, पण युट्यूबचं सांगतो तुम्हाला $100 झाल्याशिवाय येत नाही. मग तुम्हाला ते व्ह्यूज, तुम्हाला एका व्हिडिओला तुम्हाला 2-3 जर लाख व्ह्यूज आले तर महिन्याला बघा काउंट करा की तुम्ही एका व्हिडिओचं 2 लाख, तर 30 दिवसाचं तुमचं 60 लाख व्ह्यूज झालं, तर लगभग $1.25 लाखाला काहीतरी एखादा डॉलर येतोय, $1.25 लाखाला. त्यामुळे ते $40-45-50 असे तुमचे होतात. व्ह्यूज केवढे Views वर depend त्याच्यावर आहे. डिपेंड आहे की तुमचं डॉलर किती जमा होणार. हा, आणि लोकांचा गैरसमज आहे की सोशल मीडियाचे काळ सत्य सांगतो तुम्हाला, की लोकांना असं वाटते की की भरपूर लई पैसे पैसे मिळतात. मिळतात. तसं काय तसं नाही काय आहे. नाहीये. खूप पहिला हे आहे. कष्ट आणि करावे लागतात आता हिला भरपूर. तर सगळं महाराष्ट्र ओळखते, मला सुद्धा ओळखतोय महाराष्ट्र सगळा, पण तरी सुद्धा आमची कमाई जेमतेम आहे. जेम. आम्ही ह्याच्यावर डिपेंड नाही आहे, ते मला गेल्या व्हिडिओ सांगितले आहे. सांगितलं त्यामुळे आमचे दुसरे सुद्धा अर्निंग सोर्स आहेत. आहे. अं, एडिटिंग ऍप मधून संगीत संगीत लावलं लावलं की की कॉपीराईट येतं का? कॉपीराईट संगीत कसं येतं? एडिटिंग ऍप मधून सांगितलं त्याचा काही संबंध नाही. कसं असतंय, युट्यूबला काही संगीत चालतात, काही संगीत चालत नाही. तुम्हाला लगेच दाखवते 1 मिनिटाच्या वर जे शॉर्ट असतात. आता 3 मिनिटापर्यंत युट्यूबचं शॉर्ट असते. 1 मिनिटाच्या वर जर तुम्ही कुठलंही गाणं लावलं तर तुम्हाला 100% कॉपीराईट येणारच. युट्यूबचे जे स्वतःचे म्युझिक आहेत ते तुम्ही लावला तर तुम्हाला ते कॉपीराईट येत नाही. युट्यूबची लायब्ररी असते, क्रोम वरनं जावा. पण ते चॅनल मॉनिटाईज झाल्यावरच ते सगळं येते. नाही, त्याचं युट्यूबची लायब्ररी असते, वायटीला असत्या. ते तुम्ही क्रोम वरनं उघडलं तर त्यात तुम्ही वायटी स्टुडिओ साईट मधनं ओपन करायचा, आणि त्यात खाली ऑडिओ म्हणून असते. त्या ऑडिओ मधनं तुम्हाला हुडकून घ्यावं लागते, शोधून घ्यावं लागते ते. तर ते लई ताप आहे. तर तुम्हाला खरंच जर इच्छाशक्ती असली तर ते म्युझिक तुम्ही तसं लावा. नाहीतर मग 1 मिनिटाच्या आत तुम्हाला गाणी वगैरे चालतात. 1 मिनिटाच्या आत सुद्धा तुम्हाला कॉपीराईट येतंय. फक्त ते आलं कॉपीराईट, तुम्हाला मेसेज येतोय, ते तुम्ही डिलीट करायचं, परत व्हिडिओ वेगळा एडिट मारायचा, कुठलं चालतंय बघायचं. पहिला कॉपीराईट वाचण्यासाठी तुम्हाला काय करायचं सांगतो, की मोठी जे क्रिएटर असतात तिने जे सॉन्ग वापरले असतात ना, ते सॉन्ग तुम्ही घ्यायचं. म्हणजे तुम्हाला ते मोठे क्रिएटर असतात त्यांना माहित असते की बाबा ते वापरले, म्हणजे व्ह्यूज मिलियन मध्ये असतात, ते तुम्ही सॉन्ग वापरला तर तुम्हाला कॉपीराईट येणार नाही असं. शॉर्ट किती मिनिटाचा असतो? हा, तर शॉर्ट हा 3 मिनिटाचा असतोय. 3 मिनिटाचा 1 मिनिट. आणि कॉपीराईट संगीत कसं येते, कसं कळते तुम्हाला, वायटी तुमचा असतोय, त्या वायटीत लगेच दाखवते तुम्हाला कॉपीराईट. आणि तुम्ही जर मेल जर जोडला असाल तर तुम्हाला लगेच मेल येतो की तुमचा व्हिडिओ ब्लॉक केलेला आहे. त्यामुळं वायटीवर कायम लक्ष ठेवत जावा, तिथं कॉपीराईट येते खाली, तुमच्या व्हिडिओच्या खाली लगेच कॉपीराईट म्हणून येते. शॉर्ट किती मिनिटाचा असतो? युट्यूबला शॉर्ट पहिला 1 मिनिटाचा होता, आता 3 मिनिटाचा झालाय. 3 मिनिटाचा झालाय. 3 मिनिटाच्या वर मग व्हिडिओ मध्ये पडते तुमचं. हा, ते आता कसं लोकांच्या त्या अपेक्षेप्रमाणे केल्यात तिने, कारण की लोक पण म्हणतात ना की 1 मिनिटाच्या शॉर्ट मध्ये काय काय दाखवायचं. त्यामुळे ते शॉर्ट तिने 3 मिनिटाचा केलाय, आणि 3 मिनिटाच्या वर टाकला की तुम्ही तुमचा तो व्हिडिओ मध्ये पडतो. मोठ्या व्हिडिओ म्हणजे तुम्हाला चॅनल मॉनिटाईज करायचं असलं तर 3 मिनिटाच्या शॉर्ट मध्ये ते 1 कोटी व्ह्यूज मध्ये गणलं जाते, आणि 3 मिनिटाच्या वर तुम्ही टाकलं तर ते तासामध्ये गणलं जातं. हे लक्षात ठेवा. फेसबुक पेज कधी मॉनिटाईज होतं? फेसबुक पेज, फेसबुकचं काय आपल्या हातात नसतंय, कारण फेसबुक हे आपण नुसतं व्हिडिओ टाकत जायचा. कधी मॉनिटाईज होणार आहे, कधी आपला टास्क कंप्लीट होणार आहे हे त्यांच्या हातात असते. कधी पण त्यांनी देऊ शकतात. पेआउटचं ऑप्शन येते ना त्याला. हा, पेआउट नाही, मॉनिटाईजचं ऑप्शन येते, कंटेंट मॉनिटायझेशन म्हणून असते, त्यात सेटअप येते. आणि झाले कसं माहिती आहे का, पहिला क्रायटेरिया होता 10,000 मिनिटं आणि 5,000 सबस्क्रायबर, असं होतं त्याला सुद्धा. आता सगळं चेंज केलंय. आता सगळं चेंज केलं, आता सगळं त्यांच्या हातात गेल्यात, नवीन नियम लागून झाल्यात 1 जानेवारी पासून काय तर, आणि ते सगळं त्यांच्या हातात गेले. तुम्ही फक्त प्रयत्न करत राहायचं. तुम्हाला तिने आलं तर मॉनिटायझेशन मध्ये टूल्स असतात, स्टार, सबस्क्रिप्शन, कंटेंट मॉनिटायझेशन, आणि असं 4 प्रकारचे टूल असतात. त्यात तुम्हाला कंटेंट मॉनिटायझेशनचा सेटअप आला तर तुमचं चॅनल मॉनिटाईज झालं म्हणून समजायचं. आणि आता भरपूर जणांचे फेसबुकचे चॅनल मॉनिटाईजचे थांबल्यात, ते एकदम सगळे वेट लिस्टला आहेत. आणि हा, ते पण दाखवतो तुम्हाला. मॉनिटायझेशन मधलं कंटेंट मॉनिटायझेशनच्या ऑप्शनच्या समोर तुम्ही दाबला तर तिथं वेटलिस्ट म्हणून येते. ज्यांचे वेटलिस्ट आले तर त्यांना मिळणार आहे ते, आणि ज्यांचं आलं नाही त्यांचं ते पुढच्या ह्याच्यात जाणार. व्ह्यूज जास्त येत नाही, 2,000 पर्यंत जातात, सबस्क्रायबर वाढत नाहीत, त्यासाठी काय केलं पाहिजे? आणि चॅनल 3 महिन्यात मॉनिटाईज होतं की त्यानंतर हे होतं? नाही, हे गेल्या वेळी तुम्हाला सांगितलं आहे मी, 2,000 पण व्ह्यूज जातात, सबस्क्राईबर वाढत नाही. आपण कंटेंट कसा निवडतोय, काय सांगालोय, त्यातनं काय माहिती जात्या, लोकांना जितपत आवडेल त्याच्यावरनं लोक पुढे शेअर होतात. 100% तुम्हाला वाढणार. ते तुम्ही
प्रयत्न केला तर काय तुम्हाला व्हिडिओ स्वतःला आवडतोय का पहिला बघा आणि मग हे करा. चॅनल कधी पण मॉनिटाईज होऊ शकते. असं नाही की ते 3 महिन्यातच होतंय, 1 महिन्यातच होतंय. आपले जर व्हिडिओ चांगले असतील तर लवकर होतंय, थोडा नाही तर नंतर थोड्या वेळानं होऊ शकते, हा, थोडे 3 दिवस महिन्यात, जातील. फक्त एक कधी होऊ शकते हे तासामध्ये तासाला 1 वर्षाचा हे आहे 1 वर्षाचा टाइम आहे, वेळ आहे. तासामध्ये तुम्ही प्रयत्न करत असला तर मोठे व्हिडिओ टाका 3 मिनिटाच्या वर व्हिडिओ टाकत असला तर तासामध्ये तुम्ही करायचा आहे. त्याला 1 वर्ष टायमिंग आहे आणि 3 महिन्यात शॉर्टचं टायमिंग आहे. ते शॉर्ट तुम्ही व्हिडिओ टाकत असला 1-1.5 मिनिटाचा तर ते शॉर्ट तुम्ही 3 महिन्याच्या आत तुम्ही पूर्ण केलं पाहिजे. 1 कोटी व्ह्यूज म्हणजे त्याला कसं ॲव्हरेज टाइम असते. तुम्ही 3 महिन्याच्या कंपल्सरी त्या पिरियडमध्ये तुम्ही ते पूर्ण केलं पाहिजे. तर तुमचा 1 तारखेला जर व्हिडिओ तुमचा 5 लाख गेलाय आणि 3 महिन्यानंतर ते लगेच ते ह्या साईडचं कमी होत जाते आणि त्या पुढच्या साईडचं वाढत जाते. म्हणजे ह्यावेळी 1 तारखेला तुमचं 5 लाख व्ह्यू झालं तर 3 महिन्यानंतर 1 तारखेला तुमचं 1 लाख व्ह्यू झालं तर हे 5 लाख मधलं ते 1 लाख राहणार आणि हे 4 लाख जाणार. त्यामुळे ते 3 महिन्याचं डिपेंड जो हे असते वेळ ती मेंटेन करायला लागते. 3 महिने शॉर्टला 3 महिने आणि तासाला 1 वर्ष. पुढचा प्रश्न, ताई तुम्ही साड्यांचा बिझनेस करता का घर बसल्या? तर हो, साड्यांचा बिझनेस आमचा चालू आहे, घर बसल्या तो बिझनेस चालू आहे. आम्ही युट्यूबच्या ह्याच्यावर एकावरच फोकस करत नाही, असे 3-4 बिझनेस आमचे चालू आहेत. हा, साड्यांचा बिझनेस म्हणजे कसं ते पण काय टोटल असं मोठाच नाही साड्यांचा मोठा नाही, असं ऑनलाईन वगैरे काय आम्ही नाही करत कारण की ऑनलाईन आम्हाला टायमिंग नाही आहे ऑनलाईन हे करण्यासाठी. कारण इकडे तिकडे पण जावं लागते त्यामुळे दुसरे पण कामं असतात त्यामुळे ते होत नाही. साड्यांचा बिझनेस कसा आहे ऑर्डर हिला येतात म्हणजे ही स्टेटस वगैरे आपलं असते ते टाकत्या मग ते ऑर्डर आल्या ना जेवढ्या ऑर्डर आहेत तेवढं घेऊन येते. आणि असं काय त्याला काय 12 महिने चालू केला नाही. ऑनलाईन चालू केला तर आम्हाला तुमच्या प्रेमामुळे आम्हाला टायमिंग मिळणार नाही पण ते 100% आपण करू. आणि कसं होते सगळेजण तेच करायला लागले, जो तो उठून तेच चालू आहे, साड्यांचंच करायला लागले. त्यामुळे आम्हाला इंटरेस्ट नाहीये की हिच्या साड्याचं कसा हिला काय हिचं काय आहे हिचं जे साड्यांचा सेन्स आहे ना ते लई चांगला आहे. मग आमच्या गावात कसं आहे गाव आमचं मोठं आहे बरं 15-16 काय 17,000च्या वर लोकसंख्या मोठं पण नाही आणि लई लहान पण नाही. मग हिचं साडी सेन्स चांगला आहे. मग आमच्या इथल्या मैत्रिणी वगैरे काय करतात तू साडी कुठली आणली ना तर ते आम्हाला घ्यायचं पाहिजे असतात. मग ते हिचं सर्कल आहे 50-100 लोकांचं मग ते तसं ऑर्डर येईल तसं आणतात असं काही नाही. मग मध्ये एखादी रील पण आली की सगळेजण उठून तेच करतात त्यामुळे आम्ही त्यात काय पडावा अशी आमची इच्छा नाही आहे आमची. त्यामुळे तसं काही नाही आहे जेवढं येते तेवढं सगळ्यांना आवडते. आणि हिला साड्यातलं भरपूर कळते, हिला सुतामधलं ते लई भारी भारी कळते, हिला 1 नंबर कळते. इंस्टाग्राम वरून पैसे मिळतात का? तर इंस्टाग्राम वरून काही सुद्धा पैसे भेटत नाही आणि आपल्याला जेवढे ऍड येतील किंवा जे चांगलं असं असते ना प्रमोशन्स असतात त्यातनच तेवढं भेटतात. आणि जे चांगले आहेत ते करा, गेमिंगचे तेन करू नका सा, कारण गेमिंगचे तेन केलीत की 1 दिवस आयडी जाण्याची तुमची शक्यता आहे. आता तुम्ही भरपूर जणांचे बघितलं असतील मध्यंतरी भरपूर जणांचे गेल्यात आयडी गेमिंगचे केल्यामुळे. गेमिंगचे असले म्हणा किंवा ऑनलाईन जे मार्केटिंग असतात ते आम्हाला सुद्धा मेसेज करू नका, आम्हाला काही इंटरेस्ट नाही, आम्ही ते करत नाही. कारण की माझी आयडी जाता वाचल्या. म्हणजे एक वर्क फ्रॉम होमच मी करत होतो ते पण डिजिटल कोर्सेस असतात ते पण चांगलं असते पण ते इंस्टाग्रामला ते सुद्धा मान्य नसते. त्यामुळे ते तसलं काय करू नका. ऑनलाईनचं काय जे बाबा तुम्हाला बिझनेस दिसतात त्याचं प्रमोशन करा तुम्ही. इंस्टाग्रामवरून पैसे मिळत नाहीत तुम्हाला, प्रमोशनद्वारे पैसे मिळतात. युट्यूब आणि फेसबुक वरून पैसे मिळतात, इंस्टाग्राम वरून पैसे देत नाही. इंस्टाग्रामला तुम्ही असं ऍड थ्रूद्वारे तुम्ही पैसे मिळू शकता. ऍड म्हणजे कसल्या ती इंस्टाग्राम ऍड देत नाही. ऍड म्हणजे कसं आता समजा हिचा काहीतरी बिझनेस आहे आणि मी हिच्याकडे येतोय, जी इंस्टाग्राम आयडी चांगली आहे आणि माझी ऍड तुझ्यावर करशील काय, मग ही म्हणते माझं एवढे पैसे होतात, मग एवढे पैसे देतात ठीक आहे आपली डील झाली की तुम्ही त्यांच्या शॉपची किंवा कुठल्याही त्यांचं काहीतरी साड्यांचं असेल केसांचं काहीतरी असेल कुठलीही ऍड असली तर ही करणार डील होतंय असं डील. मग हे असं इंस्टाग्रामवर टाकतो. आता हे झाले एवढे प्रश्न होते. आणि सांगायची गोष्ट काय की आम्ही आता परवा सांगितलं तुम्हाला आम्ही ऑनलाईन वगैरे काय ऍड करत नाही. आणि युट्यूब आणि फेसबुक मधून मिळणारा अर्निंग खूप कमी झाले. आणि कसं आहे युट्यूब आणि फेसबुकला मेहनत खूप करायला लागल्या आणि त्यामुळे कसं होते ऍड ह्या घ्यायलाच लागतात आपल्याला. आणि आम्ही सुद्धा ऍड आता चालू केल्यात तर ते चांगल्याच आहेत. ब्रँडेड जे प्रोडक्ट असतात त्याच आम्ही करतोय आणि ती स्वतः वापरते बरं का, की सगळं स्वतः वापरते. तुम्हाला कोणतीही ऍड असं हे करत नाही. जेव्हा मी ट्राय करतोय मला फरक पडला तर तुम्हाला ते ऍड बद्दलची मी माहिती सांगते का तर 1-2-3 दिवस आम्ही ते वापरतोय प्रोडक्ट, 2-3 दिवस नंतर आम्ही टाकतोय. म्हणजे हिच्या स्किनला काहीतरी झालं वगैरे तर मग आम्ही ते
रस घेत नाही. समजा मी कुठलं तर केलं आणि तुम्हाला त्रास झाला तर ते तुम्ही मला बोलणार ना, त्यापेक्षा आणि मी परत- पहिला ट्राय करतोय. आणि कसं आहे, कोणतं पण ट्राय करताना तुम्ही थोड्या प्रमाणात पहिला ट्राय स्वतः करून घेऊन बघत बघा. जावा स्वतः. हा. नाहीतर एकदम आता मला सूट झालंय म्हटल्यावर ते तुम्हाला सूट होणार असं नसते. असं नसते, प्रत्येकाची हा. त्वचा तर तुम्ही काय म्हणणार, ताईने वेगळं केली वेगळं असते. ताईने केली आणि काय सगळं असेल तसं नसते. ब्रँडेड प्रोडक्ट असतात, त्याला सगळं ISIचं मानांकन असते, असं काय कुठलं हे नसते. त्यामुळे आम्ही तेच ऍड करतोय जे ब्रँड आहेत ते ब्रँडेड. तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतोय, म्हणजे चांगले जे आहेत ते. हा, आणि हे आता वापरायला लागल्या प्रोडक्ट. वापरतोय आता मी आम्ही ते सगळे. 2-3 केल्यात. केले. आता त्याला सुद्धा कमेंट आम्हाला निगेटिव्ह आल्या की पहिला तुम्ही प्रमोशन करत नव्हता आणि आता करायला लागलाय, आणि पहिला ताई मेकअप करत नव्हती आणि आता करलाय. तर तसं काय नाही, ही मेकअप करत नव्हती तू, करत होतो की हिचं स्वतःच थोड्या एक बारक, प्रमाणात. जास्त करत नाही. हिला काय जास्त मेकअप मला माहिती नाही आहे, पण थोड्या थोड्या प्रमाणात प्रमाणात कुठं करतोय, तर जास्त जास्त नाही, कुठं तर जास्त असं मग आम्ही promotion काय आवडण्यासारखं करतोय? असलं तर. हा, आम्ही प्रमोशन का करतोय की बाबा ही करत नाही. आता हे कसं आमचं खेडं लागलं, ही आता राहिल्या शहरात, मग आमच्या गावात आमच्या आईला वगैरे ते तसं काय, आता आमच्या आई सुद्धा दंगा करते, ते आईंना लिपस्टिक आमच्या वगैरे आवडत आमचं नाही आवडत नाही ते. पण कसं आहे, ह्यातून अर्निंग खूप कमी झाले, त्यामुळे ते करावं लागतं. आणि आम्ही काय असं तोट्याचं काय करत आणि नाही. जमाना सुद्धा आता बदललाय, बदललाय. त्यामुळे त्यात मेकअप करण्यासारखं असं म्हणजे वाईट काय नाहीये ना, काय नाही. थोड्या प्रमाणात केला तर चालतोच. हा, थोड्या प्रमाणात करायचा मेकअप करायचा, आणि जे तुम्हाला चांगले तेच सांगतोय आम्ही. आणि कसं होतंय, हे गाव खेडा असल्यामुळे ना, ही जरा सिंपल वाट सिंपल वाटते ही, आणि सिंपलच साधी आहे. तुमचं म्हणणं बरोबर आहे, सिंपलच साधी दिसते. पण जे आम्ही प्रमोशन करतोय की नाही, ते प्रमोशन कोणत्या तर बायका मेकअप करत असतात, त्यांना ते फायद्याचं असलं तर त्यांनी घेतील ना ते. त्यामुळे आम्ही करतोय, आणि थोडंफार आम्हाला सुद्धा त्यातून अर्निंग होते. त्यामुळे आमचे ज्यांना माहित नसेल त्यांना पण कळेल, की एकेकांना माहित हा. नसते की काय वापरायचं आणि काय वापरायचं, करायला काय पाहिजे. म्हणजे चेहऱ्याला त्यामुळे माहिती काय, भेटते. आणि एकेकीला DM ला, खरं सांगतो तुम्हाला, आम्ही खोटं बोलत नाही, हिला DM ला काय करायचं नाही. ताई तुम्ही एवढे फिरतायसा सगळीकडे, तर तू काहीतरी चेहऱ्याला लावत जा, सनस्क्रीन लावत जा, हा. किंवा काहीतरी वापरत जा. तू 4 लोकांस फिरत्यास, जरा थोडं चांगली दिसत जा. ही सिंपल साधी बरोबर आहे. तुमच्या जर कार्यक्रमाला कुठं पण चाललं तर थोडस तर करायला व्हायलाच पाहिजे. थोडं जास्त नाही, ओव्हर करत नाही आम्ही, तेवढं ओव्हर फाउंडेशन मलाच वगैरे आवडत असतं, नाही, त्यामुळे मी तुम्हाला सुद्धा सांगणार नाही की ओव्हर करा म्हणून. ओव्हर करा. थोड्या प्रमाणात आणि कुठं तर नीट जाताना एकत्र 100% दिसायला हा पाहिजे मेकअप आपण. करावा. बाईचा Makeup शिवाय नटणं, रूप नाहीये. हा, मेकअप शिवाय नाही, बाईचं नटणं हा तिचा अधिकार आहे, तिचा साज शृंगार हा तिला करायलाच पाहिजे. त्याशिवाय बाई सुंदरच नाही. आम्हाला काय, आम्ही पावडर वगैरे लावलो, चला असा मिश्र चाव दिला की सपला विषय. तसं बाईला आवड असते मेकअप, तिला आवड असते किंवा तुम्हाला असू शकते, त्यामुळे आम्ही ते करतोय. तुम्हाला प्रत्येकाची चॉईस वेगळी वेगळी. तुम्हाला आवडलं जरा तर ते जास्त करा. आवडत असेल, मला जरा कमी आवडत असेल, तुम्हाला आवडलं किंवा तर मी करत करा. असेल, तुम्ही करतही नसाल, एक असे असतील. हा, त्यामुळे ज्यांना आवडतोय त्यांनी करा, करा. नसेल त्यांनी राहू दे. ते आहे आणि ते साधं प्रमोशन, सिंपल चालतं. जर तुम्हाला आणि आठवड्यातून एखादा प्रमोशन व्हिडिओ येईल आमचा, त्यामुळे तेवढं तुम्ही त्याला हे करा, कारण की आम्ही चांगलं जे सांगतो. चांगलं असेल तेच दाखवणार. तुम्हाला काय तुमच्या वाईट तुम्हाला काय हे करण्याचा उद्देश नाही हा, आहे. जिथं सगळीकडे प्रोडक्ट जे चालतात चालतात, तेच तेच आपण देतो. दाखवते आपण. असं काही नाही आहे की ते कुठं नाही आहेत आणि आम्ही कुणाकडे गंडवा लागलोय, असं काही नाही. जे बाबा सगळे फसवेगिरी तुम्हाला वापरतात, कधीच करणार नाही, हा आमचा शब्द आहे तुम्हाला. जे सगळे वापरतात तेच आम्ही सांगतोय. हा. म्हणजे युट्यूबवर आम्ही पहिला ऍड बघतोय, त्यांचा रिव्ह्यू बघतोय, आणि मग बाबा आणि बाबा आम्ही ट्राय मोठ्या करतोय पहिला. हा, मोठ्या पॅटर्नने मग जर नंतर समजा केले असेल तर सुद्धा आम्ही त्यात हे करतोय, आणि त्यांचं सुद्धा आम्ही रिव्ह्यू बघतोय कसा आहे, काय आहे कमेंट. आणि त्यामुळं हे सगळं आम्ही गोष्टी पडताळूनच करतोय. आम्हाला सुद्धा खूप भीती आहे की बाबा एकदा जर आमच्यावर पण एक नजरेत, जबाबदारी असते. हा, नजरेत एकदा उतरलं माणूस तर पूर्ण असं नाही पहिला. की पैशासाठी आम्ही काहीतरी करतोय. हा. एक जबाबदारी घेऊन आम्ही एक पाऊल पुढे टाकत असतोय तुमच्यासाठी. हा, आणि कसं एकदा नजरेतनं माणूस उतरला की अवघड होते ते परत. आणि त्यामुळे प्रमोशनचा एखादा व्हिडिओ येईल ते तेवढा सहन करा. आणि जर तुम्हाला पटत नसलं प्रमोशनचं तर ते एक व्हिडिओ सोडून द्या, लाईक करून सोडून द्या, आणि समजून घ्या आवडला तर आम्हाला. like करा. असं आम्हाला नाही की समजून आम्ही घ्या, like करा. कारण की ते प्रमोशन करायला लागतात, एखादा प्रमोशन करायला लागतेच. तर परत आणखी उत्तर तुमच्या तुम्हाला काय आणि प्रश्न असतील तर कमेंट करून नक्की विचारा. तुम्हाला नक्की सांगण्याचा प्रयत्न करतो. प्रयत्न चला, करेन. थांबूया इथंच. ओके. श्री स्वामी समर्थ.